मानवी इतिहासाची पानं जर तुम्ही उलटून पाहिली तर तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवेल. आपला इतिहास हा शांततेनं नाही तर रक्तानं लिहिला गेला आहे. पहिल्या महायुद्धापासून ते दुसऱ्या महायुद्धापर्यंत आणि अगदी आदिम काळातील टोळ्यांच्या युद्धांपासून ते आजच्या आधुनिक काळातील संघर्षापर्यंत माणसानं माणसाशी केलेली युद्ध कधीच थांबलेली नाहीत. एका अंदाजानुसार गेल्या 3400 वर्षांच्या मानवी इतिहासात जग पूर्णपणे शांत होतं असे फक्त 268 वर्ष होते. म्हणजेच आपण 90% पेक्षा जास्त काळ फक्त आणि फक्त युद्ध खेळण्यात घालवला आहे. पण इथे सर्वात मोठा सायकॉलॉजिकल प्रश्न उभा राहतो. माणूस नक्की भांडतो का? आणि त्यातही हिंसेच्या आणि युद्धाच्या या चक्रव्यूहात 95% पेक्षा जास्त वेळा पुरुषच का आघाडीवर असतात? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द मराठी व्हॉइसमध्ये. आज आपण मानवी मनाच्या आणि सायकॉलॉजीच्या एका अत्यंत डार्क आणि हिंस्त्र बाजूचा पर्दाफाश करणार आहोत. आपण समजून घेणार आहोत की ह्यूमन अग्रेशन म्हणजेच मानवी आक्रमकतेच्या मागे नक्की कोणतं सायन्स दडलेलं आहे. जेव्हा दोन देश एकमेकांवर अण्वस्त्र टाकण्याची भाषा करतात किंवा रस्त्यावर चालताना दोन पुरुष साध्या कट मारण्यावरून एकमेकांचा जीव घ्यायला उठतात, तेव्हा त्यांच्या मेंदूत नक्की काय चाललेलं असतं? हे केवळ एका क्षणाचा राग नसून याच्या मागे हजारो वर्षांचा उत्क्रांतीचा इतिहास, आपल्या मेंदूची रचना आणि शरीरातील हार्मोन्सचा एक मोठा खेळ आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पुरुष आणि हिंसेच्या याच सायकॉलॉजिकल कनेक्शनचे 6 अत्यंत धक्कादायक पैलू पाहणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की आपल्या शांत दिसणाऱ्या समाजाच्या मागे आक्रमकतेचं किती मोठं चक्रव्यूह लपलेलं आहे. चॅप्टर 1, आदिम काळातील सर्व्हायव्हल सॉफ्टवेअर. समजा तुम्ही टाइम मशीनमध्ये बसून आजपासून 50,000 वर्ष मागे गेलात. रात्रीची वेळ आहे, घनदाट जंगल आहे आणि तुम्ही एका गुहेबाहेर शेकोटी भोवती बसला आहात. अचानक मागच्या झुडपातून एक भयानक आवाज येतो. तुमच्याकडे आजच्यासारखा फोन नाही की तुम्ही पोलिसांना कॉल कराल, किंवा भांडण नको म्हणून शांतता राखायला तिथे कोणती सोसायटीची कमिटी नाही. तिथे फक्त एकच नियम लागू होतो, मारो किंवा मरा. आज आपण एसी खोलीत बसून ज्याला हिंसा किंवा अँगर इश्यूज म्हणतो ना, तो खरं तर 50,000 वर्षापूर्वी जंगलात जगण्याचा एकमेव पासपोर्ट होता. यालाच उत्क्रांतीचे शास्त्रज्ञ मानवी मेंदूचे सर्व्हायव्हल सॉफ्टवेअर म्हणतात. चला, हे सॉफ्टवेअर आपल्या डोक्यात कसं इन्स्टॉल झालं ते एकदम डीपमध्ये समजून घेऊया. 1. रिसोर्सेसचा गेम आणि आपली गल्ली. जंगलाच्या त्या काळात मॉल किंवा सुपरमार्केट्स नव्हते. अन्न मर्यादित होतं. पिण्याचं पाणी एकाच नदीवर मिळायचं आणि राहण्यासाठी सुरक्षित गुहा फार कमी होत्या. अशा वेळी जर एखाद्या पुरुषाला स्वतःचं आणि स्वतःच्या कुटुंबाचं पोट भरायचं असेल तर त्याला दुसऱ्या टोळीच्या पुरुषांशी लढावंच लागायचं. जो पुरुष जास्त आक्रमक असायचा, जो हिंस्त्रपणे हल्ला करायचा, त्यालाच अन्न आणि सुरक्षित जागा मिळायची. आपल्या भारतात आजही बघा, एखाद्या चौकात किंवा गल्लीत 2 गाड्या एकमेकांना घासल्या की तरुण मुले लगेच कॉलर ताठ करून, तू ओळखतोस का मला, माझी गल्ली आहे ही, असं ओरडायला लागतात. हा जो इलाका किंवा टेरिटरी जपण्याचा अट्टाहास आहे ना, हा आजचा नाहीये. हा त्याच आदिम काळातील मेंदूचा भाग आहे, जो सांगतोय की हा तुझा रिसोर्स आहे, याच्यावर कोणी दुसरा ताबा मिळवता कामा नये. 2. मैल पार्टनर आणि जनुकीय स्पर्धा. डार्क सायकॉलॉजिस्ट आणि इव्होल्युशनरी सायंटिस्ट एका गोष्टीवर शिक्कामोर्तब करतात. निसर्गात सर्वात मोठी स्पर्धा ही स्वतःचे वंश पुढे चालू ठेवण्याची असते. आदिम काळात स्त्रिया सुरक्षा आणि जगण्याची खात्री पाहून बलवान, आक्रमक आणि शिकारी पुरुषांची निवड करायच्या. कारण सरळ होतं, जो पुरुष शिकार करू शकत नाही किंवा दुसऱ्या टोळीशी लढू शकत नाही, तो स्वतःच्या मुलांचे रक्षण काय करणार? त्यामुळे पुरुषांमध्ये स्वतःला जास्त ताकदवान, आक्रमक आणि अल्फा दाखवण्याची एक जीवघेणी स्पर्धा सुरू झाली. ज्या पुरुषांनी ती स्पर्धा जिंकली,
हिंसेच्या जोरावर वर्चस्व गाजवलं, त्यांचेच जीन्स पुढच्या पिढ्यांमध्ये ट्रान्सफर झाले. म्हणजेच आजच्या जगातल्या प्रत्येक पुरुषाच्या रक्तात त्या हिंस्त्र पूर्वजांचेच जीन्स वाहत आहेत. आपण शांततेचे गोडवे गात असलो तरी आपल्या मूळ कोडिंगमध्येच फायटिंग लिहून ठेवली आहे. 3. द हंटर माइंडसेट. निसर्गाने लाखो वर्षांच्या प्रक्रियेत स्त्री आणि पुरुषाच्या शरीराची आणि मनाची रचना वेगवेगळ्या कामांसाठी केली. स्त्रिया प्रामुख्याने गुहेत राहून मुलांचे संगोपन करायच्या आणि फळे-मुळे जमा करायच्या, ज्यासाठी संयम आणि सहकार्याची गरज असायची. या उलट पुरुषांचं काम होतं गुहेबाहेर पडून हिंस्त्र प्राण्यांशी लढणे आणि शिकार करणे. शिकार करण्यासाठी शरीरात प्रचंड वेगाने राग, ताकद आणि आक्रमकता निर्माण व्हावी लागते. जर शिकारी दयाळू किंवा शांत असेल तर जंगलात प्राण्यांनी त्याचाच शिकार केला असता. त्यामुळे निसर्गाने पुरुषांच्या मेंदूला शारीरिक हिंसेसाठी अनुकूल असं डिझाईन केलं. आज आपण जंगलातून बाहेर आलोय. आपल्या हातात शिकारीच्या भाल्याऐवजी लॅपटॉप आणि स्मार्टफोन आलेत. पण मेंदूला अजूनही वाटतं की तो जंगलातच आहे. जेव्हा ऑफिसमध्ये बॉस ओरडतो किंवा शेजारी कचरा टाकून जातो, तेव्हा भाल्याची जागा रागाने आणि शिव्यांनी घेतली जाते. पण भावा, प्रश्न हा पडतो की जर ही आक्रमकता फक्त स्वतःच्या सुरक्षेसाठी होती, तर माणसाने वैयक्तिक भांडणांमधून पुढे जाऊन थेट लाखो लोकांचे जीव घेणारी महायुद्ध का सुरू केली? एखादा माणूस एकटा असताना कदाचित शांत असेल, पण तो जेव्हा एखाद्या ग्रुपमध्ये किंवा टोळीत सामील होतो तेव्हा त्याच्यातला राक्षस कसा जागा होतो? हाच आहे आपल्या मेंदूचा सर्वात मोठा आणि डार्क सापळा, ज्याला म्हणतात टोळी मानसिकता. या मानसिकतेने जगाचा नकाशा रक्ताने कसा लाल केला हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. चॅप्टर 2. टोळी मानसिकता आणि आधुनिक युद्ध. तुम्ही कधी विचार केलाय का की जो माणूस घरी आपल्या लहान मुलाशी खेळताना अत्यंत मऊ, प्रेमळ आणि शांत असतो, तोच माणूस दंगलीच्या वेळी किंवा एखाद्या युद्धाच्या मैदानात हातात तलवार किंवा बंदूक घेऊन समोरच्या निष्पाप माणसाचा गळा चिरताना जराही विचार का करत नाही? सायकोलॉजीमध्ये या प्रश्नाचे उत्तर एका अत्यंत डार्क कन्सेप्टमध्ये दडलेले आहे, ज्याला म्हणतात ट्रायबलिझम, म्हणजेच टोळी मानसिकता. जेव्हा एखादा माणूस एकटा असतो तेव्हा त्याचे वैयक्तिक नीतिनियम जागे असतात. पण जेव्हा तो एखाद्या ग्रुपचा किंवा टोळीचा भाग बनतो तेव्हा त्याचा स्वतःचा मेंदू काम करणे बंद करतो आणि तो ग्रुपच्या मेंदूने विचार करू लागतो. चला, या मानसिकतेचे खतरनाक सायन्स आपण भारतीय उदाहरणांसह समजून घेऊया. 1. अस वर्सेस थेम चा सायकोलॉजिकल खेळ आपल्या पूर्वजांनी जंगलात जगण्यासाठी टोळ्या बनवल्या होत्या हे आपण चॅप्टर 1 मध्ये पाहिले. पण या टोळी व्यवस्थेने आपल्या मेंदूला एक भयंकर पॅटर्न दिला. जे आपल्या ग्रुपचे आहेत ते आपले मित्र आणि जे दुसऱ्या ग्रुपचे आहेत ते आपले शत्रू. सायकोलॉजिस्ट याला इन ग्रुप आणि आउट ग्रुप बायस म्हणतात. याचा सर्वात सोपा नमुना आपल्याला कुठे पाहायला मिळतो? भारत-पाकिस्तानच्या क्रिकेट मॅचमध्ये. मॅच सुरू असताना स्टेडियममध्ये बसलेला प्रत्येक भारतीय शेजारी बसलेल्या अनोळखी व्यक्तीला आपला भाऊ मानू लागतो, कारण ते एकाच टोळीचे प्रतिनिधी असतात. त्या 3 तासांसाठी समोरचा देश आपला शत्रू बनतो. क्रिकेटमध्ये हा खेळ मनोरंजनापुरता मर्यादित असतो. पण जेव्हा हाच पॅटर्न धर्म, जात किंवा देशाच्या नावावर वापरला जातो तेव्हा त्याचे रूपांतर हिंसेत होते. 2. डी-इंडिव्हिज्युएशन, मॉबचा सायको गेम. भारतात आपण अनेकदा पाहतो, रस्त्यावर एखाद्या गाडीने ट्रॅफिकचा नियम तोडला किंवा कोणाला कट मारला तर मागून आलेले 4 ते 5 लोक गाडीवाल्याला घेरतात. त्यातल्या एकाने जरी पहिली काठी मारली किंवा दगड फेकला तर बाकीचे लोक न विचार करता त्या चालकाला बेदम मारहाण सुरू करतात. नंतर जेव्हा पोलिसांनी त्या मारहाण करणाऱ्यांना पकडलं आणि विचारलं की तुम्ही का मारत होता, तेव्हा प्रत्येकाचं उत्तर असतं, बाकीचे मारत होते म्हणून मी पण मारलं. सायकोलॉजीमध्ये याला डी-इंडिव्हिज्युएशन म्हणतात.
गर्दीमध्ये सामील झाल्यावर माणसाला वाटतं की त्याची वैयक्तिक ओळख संपली आहे. मी एकटा मारत नाहीये, गर्दी मारतीये, त्यामुळे या गुन्ह्याची जबाबदारी माझ्या एकट्याची नाही, हा विचार सबकॉन्शियस माइंडमध्ये येतो. गर्दी माणसाला एक अदृश्य कवच देते, ज्याच्या मागे लपून माणूस स्वतःमधला क्रूर हिंस्त्र प्राणी मोकळा सोडतो. 3. सोशल आयडेंटिटी थिअरी. माणसाला स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी कोणत्याही एका मोठ्या ग्रुपचा भाग बनायला आवडतं. जसे की मी अमुक एका जातीचा आहे, मी या धर्माचा आहे, किंवा मी या गँगचा आहे. जेव्हा एखाद्या माणसाकडे स्वतःचे वैयक्तिक कोणतेही मोठे कर्तृत्व नसते, तेव्हा त्याचा इगो या सोशल ग्रुपच्या ओळखीवर जगू लागतो. आता डार्क सायन्स बघा. जर कोणी त्या ग्रुपवर, धर्मावर किंवा जातीवर टीका केली, तर त्या माणसाला वाटतं की हा त्याच्या वैयक्तिक अस्तित्वावर झालेला हल्ला आहे. यामुळेच फेसबुक, इंस्टाग्रामच्या कमेंट बॉक्समध्ये साध्या साध्या मुद्द्यांवरून लाखो तरुण एकमेकांना आई बहिणीवरून घाणेरड्या शिव्या देऊ लागतात. हा सोशल मीडियावरील डिजिटल वॉर देखील याच टोळी मानसिकतेचा भाग आहे. 4. प्रोपागंडा आणि शत्रूचे अमानुषीकरण, डिह्युमॅनायझेशन. इतिहासात जितकीही मोठी युद्धे किंवा दंगली झाल्या, त्यामागे एका सायकॉलॉजिकल वेपनचा वापर केला गेला. त्याला म्हणतात डिह्युमनायझेशन, अमानुषीकरण. म्हणजे काय? तर आपल्या सैन्याला किंवा लोकांना हे पटवून देणं की समोरचं जे लोक आहेत ते आपल्यासारखी माणसे नसून राक्षस, कीटक किंवा शत्रू आहेत. जेव्हा हिटलरनं लाखो ज्यू लोकांना मारले, तेव्हा त्यानं जर्मन लोकांच्या मनात भरवले की ज्यू हे मानवी समाजाला लागलेली वाळवी आहेत. जेव्हा मेंदू समोरच्याला माणूस मानणं बंद करतो, तेव्हा मेंदूतील एम्पथी पूर्णपणे मृत होते आणि माणूस कोणत्याही दयेविना क्रूरपणे हत्या करू शकतो. पण भावा, इथे एक मोठा ट्विस्ट आहे. ही टोळी मानसिकता हे बाहेरचं वातावरण तर झालं, पण या सगळ्या गोष्टींना शरीराच्या आतून कोण ट्रिगर करतं? पुरुषांच्या रक्तात असं कोणतं केमिकल लोचा चालू असतं जे त्यांना एका सेकंदात शांततेकडून हिंसेकडे घेऊन जातं? पुरुषांच्या शरीरातील त्या सर्वात मोठ्या बायोलॉजिकल वेपनचं नाव काय आहे? हेच आहे पुरुषांच्या आक्रमकतेचे खरे रासायनिक कारण, ज्याला म्हणतात टेस्टोस्टेरॉन आणि मेंदूचा अमिगडाला भाग. हा आतला खेळ किती डार्क आहे हे आपण पुढच्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. चॅप्टर 3, टेस्टोस्टेरॉन आणि मेंदूचे डार्क सायन्स, द बायोलॉजिकल वेपन्स. समजा तुम्ही रस्त्यावरून चालला आहात आणि अचानक एक पाळलेला कुत्रा तुमच्यावर जोरात भुंकायला लागतो. तुमच्या शरीरात एका सेकंदाच्या 10व्या भागात काय बदल होतो? तुमची छाती धडधडू लागते, हाताचे मुठी आवळल्या जातात आणि संपूर्ण शरीर हाय अलर्टवर येतं. हा बदल कोणी केला? हा बदल तुमच्या शरीरात लपलेल्या 2 बायोलॉजिकल वेपन्सनी केला आहे. पुरुषांच्या आक्रमकतेचा अभ्यास करताना विज्ञानानं शोधून काढलंय की पुरुषांना हिंसेकडे ढकलण्यामागे समाजापेक्षा जास्त त्यांच्या शरीराची अंतर्गत केमिस्ट्री कारणीभूत असते. चला, पुरुषांच्या शरीरातल्या या डार्क रासायनिक खेळाचा पर्दाफाश करूया. 1. टेस्टोस्टेरॉन, आक्रमकतेचं इंधन, द फ्युएल ऑफ फायर. पुरुषांच्या शरीरात प्रामुख्यानं आढळणारे टेस्टोस्टेरॉन हे हार्मोन त्यांना पुरुषाची शारीरिक वैशिष्ट्ये तर देतेच, पण सोबतच ते त्यांच्या स्वभावाचा रफ अँड टफ पॅटर्नही ठरवते. महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या शरीरात हे हार्मोन तब्बल 7 ते 8 पटीनं जास्त असते. विज्ञानाचा एक गैरसमज अनेक वर्ष असा होता की टेस्टोस्टेरॉन थेट हिंसा निर्माण करतं. पण न्यूरोसायंटिस्ट रॉबर्ट सपॉल्स्की यांच्या रिसर्चनुसार टेस्टोस्टेरॉन थेट भांडण करायला लावत नाही, तर ते पुरुषांमधील स्टेटस सिकिंग बिहेवियर म्हणजे वर्चस्व टिकवण्याची इच्छा तीव्र करतं. जर एखाद्या समाजात ताकद आणि आक्रमकतेनं स्टेटस मिळत असेल, तर हे हार्मोन पुरुषाला हिंस्त्र बनवतं. जिममध्ये गेल्यावर किंवा मित्रांच्या घोळक्यात असताना अनेक मुलं विनाकारण जास्त जोशात येतात किंवा बाईक जोरात पळवायला लागतात. यामागे याच हार्मोनचा हात असतो.
हे हार्मोन पुरुषाला सांगतं की तू कमजोर नाहीस, हे सिद्ध करून दाखव. 2. ॲमिग्दाला, मेंदूचा अलार्म आणि हायजॅक गेम. आपल्या मेंदूच्या अगदी मध्यभागी बदामाच्या आकाराचा एक छोटासा भाग असतो, ज्याला म्हणतात अमिग्दाला. या भागाचं काम आहे 24 तास आजूबाजूच्या धोक्यांवर लक्ष ठेवणे. आदिम काळात जेव्हा वाघ किंवा सिंह समोर यायचा, तेव्हा हा अमिग्दाला सेकंदाच्या आत ॲक्टिव्ह व्हायचा आणि शरीराला फाईट ऑर फ्लाईट, लढा किंवा पळ चा आदेश द्यायचा. पण आजच्या आधुनिक जगात वाघ सिंह येत नाहीत. आज जेव्हा ट्रॅफिकमध्ये कोणी आपल्या गाडीला ओव्हरटेक करतं किंवा ऑफिसमध्ये कोणी सर्वांसमोर आपला अपमान करतं, तेव्हा मेंदूच्या या जुन्या अमिग्दालाला वाटतं की आपल्या जीवाला धोका आहे. तो लॉजिकल विचार करणाऱ्या मेंदूला बाजूला सारतो आणि पूर्ण कंट्रोल स्वतःच्या हातात घेतो. सायकॉलॉजीमध्ये याला अमिग्दाला हायजॅक म्हणतात. यामुळेच माणूस त्या 1 ते 2 मिनिटांसाठी पूर्णपणे विवेक हरवून बसतो. हातात येईल ते उचलून समोरच्याच्या डोक्यात घालतो आणि नंतर पोलिसांच्या गाडीत बसल्यावर डोक्याला हात लावून रडतो की माझ्याकडून हे कसं झालं, मलाच कळलं नाही. 3. फ्रंटल लोबचे वीक कनेक्शन, द वीक ब्रेक सिस्टम. आपल्या कपाळाच्या मागे मेंदूचा जो भाग असतो त्याला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणतात. हा आपल्या मेंदूचा ब्रेक आहे. हा आपल्याला सांगतो की भावा, रागावर, भांडण केलं तर पोलीस केस होईल, करिअर बर्बाद होईल. पण धक्कादायक न्यूरोसायन्स फॅक्ट अशी आहे की पुरुषांमधील हा फ्रंटल लोब वयाच्या 25व्या वर्षापर्यंत पूर्णपणे विकसित होत नाही. याच कारणामुळे जगभरात जितकेही गुन्हे किंवा गँग वॉर्स होतात, त्यात गुन्हेगारांचे वय प्रामुख्याने 18 ते 25 वर्ष दरम्यान असते. त्यांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉनचा पूर आलेला असतो. अमिग्दाला हाय अलर्टवर असतो. पण मेंदूची ब्रेक सिस्टीम, फ्रंटल लोब अजून कच्ची असते. म्हणूनच कॉलेजमधील किरकोळ वादातून तरुण मुले एकमेकांचे जीव घ्यायला मागे पुढे पाहत नाहीत. 4. डोपामाइन आणि फायटिंगचा नशा. अनेकांना वाटतं की भांडण केल्यावर माणसाला फक्त त्रास होतो. पण विज्ञानानुसार जेव्हा एखादा पुरुष भांडणात समोरच्याला हरवतो, वर्चस्व गाजवतो किंवा गेम खेळताना शत्रूला मारतो, तेव्हा त्याच्या मेंदूत डोपामाइन आणि एंडॉर्फिन ही आनंदाची केमिकल्स रिलीज होतात. आपल्या ग्रामीण भागात किंवा जत्रांमध्ये होणाऱ्या कुस्त्यांच्या फडात जेव्हा एखादा पैलवान जिंकतो, तेव्हा त्याला मिळणारी टाळ्यांची पावती आणि मान सन्मान त्याच्या मेंदूला एक वेगळाच नशा देतात. हाच नशा पुरुषाला वारंवार आक्रमक व्हायला प्रवृत्त करतो. आक्रमकता हे एक प्रकारचे व्यसन बनू शकते, जिथे स्वतःची ताकद दाखवल्याशिवाय मेंदूला शांत वाटतच नाही. पण भावा, हे तर झालं अंतर्गत सायन्स आणि केमिकल्स. पण बाहेरच्या समाजात असे कोणते अदृश्य सापळे आहेत जे या रसायनांना आग लावायचे काम करतात? जेव्हा एका पुरुषाचा इगो दुखावला जातो, तेव्हा तो स्वतःचा जीव धोक्यात घालूनही भांडायला का तयार होतो? स्वतःच्या इज्जतीसाठी आणि सोशल स्टेटससाठी पुरुष एवढा वेडा का होतो? हाच आहे पुरुषांच्या आक्रमकतेचा सर्वात मोठा सोशल गेम, ज्याला म्हणतात द इगो ट्रॅप. हा गेम माणसाला कसा बर्बाद करतो हे आपण पुढच्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. चॅप्टर 4. इगो, स्टेटस आणि सोशल गेम, द इगो ट्रॅप. आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतातल्या कोणत्याही कोपऱ्यात एका वाक्यावरून सर्वात मोठी भांडणं आणि मर्डर होतात. ते वाक्य माहितीये? त्यानं माझ्याकडे बघितलं कसं? किंवा त्याची एवढी हिंमत की तो माझ्यासमोर सिगरेट ओढेल? जर तुम्ही शांत डोक्यानं विचार केला तर त्या समोरच्या व्यक्तीनं फक्त डोळ्यांनी पाहिलं होतं किंवा समोर उभा राहिला होता. यामुळे कोणाचं आर्थिक नुकसान झालं नव्हतं, ना कोणाला शारीरिक इजा झाली होती. पण तरीही तिथे तलवारी निघतात. सायकॉलॉजीच्या भाषेत याला म्हणतात द इगो ट्रॅप, म्हणजेच स्वाभिमान आणि सामाजिक प्रतिष्ठेचा सापळा.
पुरुषांच्या आक्रमकतेच्या मागे 90% वेळा स्वतःचा जीव वाचवणं हा हेतू नसतो, तर स्वतःची इमेज किंवा इज्जत वाचवणं हा एकमेव हेतू असतो. चला, पुरुषांच्या मानसिकतेतला हा इगो गेम आणि सोशल स्टेटसचा सापळा एकदम डीपमध्ये समजून घेऊया. 1. सोशल स्टेटस आणि रिस्पेक्टचा हिशोब. हजारो वर्षांपूर्वी ज्या पुरुषाचा समाजात किंवा टोळीत दबदबा नसायचा, त्याला सर्वजण कमजोर समजून त्याचे रिसोर्सेस लुटून न्यायचे. त्यामुळे पुरुषांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये एक भीती कायमची बसली आहे. जर लोकांनी मला कमजोर समजलं तर माझं अस्तित्व धोक्यात येईल. यामुळेच सायकॉलॉजिस्ट सांगतात की पुरुषांसाठी रिस्पेक्ट हे ऑक्सिजनसारखं असतं. जर भर चौकात किंवा मित्रांसमोर एखाद्या पुरुषाचा अपमान झाला तर त्याच्या मेंदूला वाटतं की त्याचं सामाजिक स्थान नष्ट झालंय. हा अपमान सहन करणं त्याच्या इगोला शक्य नसते. मग तो स्वतःला कमजोर सिद्ध होण्यापासून वाचवण्यासाठी हिंसेचा किंवा रागाचा वापर करतो. कॉलेज गँग्स, भाईगिरी किंवा दिल्लीतले तथाकथित भाऊदादा याच सायकॉलॉजीवर जगतात. त्यांना पैशांपेक्षा जास्त दबदबा हवा असतो, कारण तो दबदबा त्यांच्या इगोला तृप्त करतो. 2. माइंड रीडिंग आणि धोक्याचा चुकीचा अंदाज. आपल्या मेंदूमध्ये एक सायकॉलॉजिकल एरर असतो, ज्याला म्हणतात हॉस्टाईल ॲट्रिब्युशन बायस. याचा अर्थ असा की समोरच्या व्यक्तीच्या साध्या किंवा अनपेक्षित वागण्यामागेही आपला मेंदू चुकीचा आणि हिंस्त्र हेतू शोधून काढतो. उदाहरणार्थ, तुम्ही रस्त्यावरून बाईकवरून जात आहात आणि मागच्या गाडीवाल्यानं सारखा हॉर्न वाजवला. तुमचा मेंदू लगेच माइंड रीडिंग करतो. हा मुद्दाम मला त्रास देतोय, याला माझं पुढे जाणं सहन होत नाहीये. पण वास्तव असं असू शकतं की त्याच्या गाडीचे ब्रेक फेल झाले असतील किंवा त्याला हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी असेल. पण मेंदू आधी निगेटिव्ह विचार करतो आणि आपल्याला आक्रमक बनवतो. जेव्हा 2 पुरुष एकमेकांचे विचार चुकीचे समजतात, तेव्हा साध्या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात होते. 3. लोक काय म्हणतील ही सर्वात मोठी भीती. पुरुषांच्या आक्रमकतेचा एक मोठा भाग हा स्वतःच्या समाधानाचा नसून प्रेक्षकांसाठी असतो. जर 2 पुरुषांचे घरात भांडण झाले तर ते कदाचित शांततेने मिटू शकते. पण तेच भांडण जर चौकात 4 लोकांसमोर झाले तर कोणीही मागे हटायला तयार होत नाही. का? कारण तिथे इज्जतीचा प्रश्न असतो. प्रत्येकाला भीती असते की जर मी इथे शांत राहिलो तर बघणारे 4 लोक घरी जाऊन सांगतील की तो घाबरला आणि पळून गेला. या लोक काय म्हणतील या भीतीपोटी पुरुष नको तिथे स्वतःची ताकद दाखवायचा प्रयत्न करतात. अनेकदा कोर्ट कचेऱ्यांमध्ये वर्षानुवर्षे चालणारे जमिनीचे किंवा पैशांचे वाद हे केवळ मी झुकणार नाही, कोर्टात बघून घेईन या इगोमुळेच चालू राहतात, ज्यामध्ये दोन्ही बाजूंचे लाखो रुपये आणि आयुष्य बर्बाद होते. 4. सोशल मीडिया आणि अल्ट्रा इगो. आजच्या डिजिटल युगात हा इगो ट्रॅप आणखी खतरनाक झाला आहे. इंस्टाग्राम, फेसबुकवर रील्स बनवून बॅकग्राऊंडला खलनायक किंवा गँगस्टरची गाणी टाकून स्वतःला डॉन दाखवण्याचा एक नवा ट्रेंड तरुणांमध्ये आला आहे. सोशल मीडियावरील लाईक्स आणि कमेंट्स पुरुषांच्या इगोला सुजवून खूप मोठं करतात. पण जेव्हा या रील्सवर कोणी निगेटिव्ह कमेंट करतो किंवा लायकी काढतो, तेव्हा तो अल्ट्रा इगो दुखावला जातो. मग कमेंट बॉक्समध्ये धमक्या देणे, नंबर मागणे आणि प्रत्यक्ष भेटून राडे करणे अशा घटना घडतात. इंटरनेटने पुरुषांच्या या स्टेटसच्या गेमला एका अत्यंत हिंस्र पातळीवर नेऊन ठेवले आहे. पण भावा, माणसाचा हा इगो, हा राग आणि ही आक्रमकता जन्मजात असते की समाज लहानपणापासून त्यांच्या डोक्यात हे विष पेरतो? आपल्या घरात, शाळेत आणि आपण बघत असलेल्या सिनेमांमध्ये पुरुषांना नकळत हिंस्र बनवण्याचे कोणते संस्कार केले जातात? समाजाचे हे डार्क चक्रव्यूह नक्की काय आहे? हेच आहे पुरुषांच्या आक्रमकतेचे सामाजिक कारण, ज्याला म्हणतात मर्दानगीचे सामाजिक चक्रव्यूह. या चक्रव्यूहाचा पर्दाफाश आपण पुढच्या चॅप्टरमध्ये करणार आहोत. चॅप्टर 5, मर्दानगीचे सामाजिक चक्रव्यूह, टॉक्सिक कंडिशनिंग. आपल्या समाजात जेव्हा एखादा लहान मुलगा रडायला लागतो
तेव्हा त्याचे आईवडील, नातेवाईक किंवा मित्र त्याला सर्वात पहिले काय संवाद बोलतात? अरे, मुलांसारखा काय रडतोस? मुलगा आहेस ना तू, खंबीर राहा. किंवा मुलींसारखं रडू नकोस. लहानपणापासून ऐकलेलं हे एक साधं वाक्य त्या मुलाच्या सायकॉलॉजीचा पाया पूर्णपणे बदलून टाकतं. नकळतपणे त्या मुलाच्या कोडिंगमध्ये हे सेव्ह होतं की भावना व्यक्त करणे, दुःख दाखवणे किंवा रडणे म्हणजे कमजोरी आणि राग दाखवणे म्हणजे ताकद. सायकॉलॉजिस्ट याला सोशल कंडिशनिंग किंवा टॉक्सिक मॅस्क्युलिनिटीचे चक्रव्यूह म्हणतात. पुरुषांची आक्रमकता ही केवळ जन्मापासून येत नाही, तर समाज ती रोज त्यांच्या डोक्यात थोडी थोडी भरवत असतो. चला, समाजाच्या या डार्क सायकॉलॉजिकल चक्रव्यूहाचे थर आपण पॉइंट टू पॉइंट सोलून पाहूया. 1. भावनांचा कोंडमारा आणि रागाचा ज्वालामुखी. निसर्गाने जसा रात दिला आहे तशाच दुःख, भीती आणि प्रेम या भावना स्त्री आणि पुरुष दोघांनाही सारख्याच दिल्या आहेत. पण सामाजिक नियमांमुळे पुरुषांना त्यांच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करण्याची परवानगी नसते. जर एखाद्या तरुणाला करिअरचं दडपण असेल किंवा तो आतून प्रचंड घाबरला असेल तरी तो कोणासमोर रडू शकत नाही, कारण त्याला समाजाने दिलेल्या मर्द या व्याख्येत बसायचं असतं. आता सायकॉलॉजीचा एक मोठा नियम समजून घ्या. तुम्ही ज्या भावनेला जेवढं दाबाल ती तेवढ्याच हिंस्त्र स्वरूपात बाहेर पडेल. जेव्हा एखादा पुरुष स्वतःचे दुःख, भीती आणि मानसिक ताण कोणाशीही शेअर करू शकत नाही, तेव्हा त्या भावनांचा आतल्या आत कोंडमारा होतो. हा कोंडमारा शेवटी एका मोठ्या ज्वालामुखीसारखा बाहेर पडतो, ज्याला आपण प्रचंड राग किंवा शारीरिक आक्रमकता म्हणतो. घरात बायकोवर किंवा मुलांवर विनाकारण ओरडणारे पुरुष अनेकदा बाहेरच्या मानसिक तणावाचे बळी असतात, ज्यांना राग सोडून दुसरी कोणतीही भावना व्यक्त करता येत नाही. 2. सिनेमा आणि मीडियाचा अँग्री यंग मॅन इफेक्ट. तुम्ही आपण लहानपणापासून पाहत आलेले भारतीय चित्रपट आठवून बघा. सिनेमाचा हिरो कसा दाखवला जातो? तो बॉडी बिल्डर असतो, तोंडात सिगरेट असते, डोळ्यात अंगार असतो आणि तो एकटा मिळून 50 गुंडांना हवेत उडवून मारतो. जो हिरो जेवढी जास्त मारामारी करतो, जेवढ्या जास्त गाड्या उडवतो, थिएटरमध्ये त्याच्याच नावावर सर्वात जास्त शिट्ट्या आणि टाळ्या पडतात. याला सायकॉलॉजीमध्ये ऑब्झर्वेशनल लर्निंग म्हणतात. तरुण मुले जेव्हा पडद्यावर या अँग्री यंग मॅनला किंवा डार्क गँगस्टर कॅरेक्टर्सना हिरो म्हणून पाहतात, तेव्हा त्यांच्या सबकॉन्शियस माइंडला वाटतं की मुलींना इम्प्रेस करण्यासाठी किंवा समाजात आपला रुबाब वाढवण्यासाठी आक्रमक असणंच गरजेचं आहे. सभ्य आणि शांत मुलगा बोरिंग असतो आणि आक्रमक मुलगा कूल असतो. हा चुकीचा मेसेज मीडिया तरुणांच्या डोक्यात पद्धतशीरपणे पेरतो. 3. गँग संस्कृती आणि पियर प्रेशर. ग्रुप व्हॅलिडेशन. कॉलेजच्या दिवसात मुलांचे छोटे छोटे ग्रुप्स किंवा गँग्स बनतात. या ग्रुप्समध्ये स्वतःची जागा पक्की करण्यासाठी आणि मित्रांमध्ये हिरो बनण्यासाठी अनेकदा मुलांना जबरदस्तीनं आक्रमक बनावं लागतं. जर एखादा मुलगा शांत असेल आणि भांडणापासून लांब राहत असेल तर त्याचेच मित्र त्याला घाबरट किंवा बायल्या म्हणून हिनवायला लागतात. या पियर प्रेशर मुळे स्वतःची मर्दानगी सिद्ध करण्यासाठी तो मुलगा नको त्या वादात पडतो. कॉलेजच्या कट्ट्यांवर होणारे राडे, भाईंच्या वाढदिवसाला तलवारीनं केक कापणं आणि सोशल मीडियावर हत्यारांसोबत फोटो टाकणं हा सर्व प्रकार केवळ ग्रुपकडून व्हॅलिडेशन मिळवण्यासाठी केला जातो. ही सामाजिक सिस्टीम शांत मुलालाही आक्रमक बनायला भाग पाडते. 4. कुटुंबातील हिंसेचे रिसायकलिंग. सायकोलॉजिकल रिसर्चनुसार ज्या मुलांनी लहानपणी आपल्या घरात वडिलांना आईवर हात उचलताना किंवा सतत भांडण करताना पाहिलेले असते, ती मुले मोठी झाल्यावर आक्रमक बनण्याची शक्यता 70% जास्त असते. बालपणी मेंदू ज्या गोष्टी रोज पाहतो त्यालाच तो नॉर्मल समजायला लागतो. त्या मुलाला वाटतं की आपल्या कुटुंबावर ताबा मिळवण्याचा किंवा स्वतःचं म्हणणं खरं करण्याचा मारहाण आणि राग हाच एकमेव मार्ग आहे. अशा प्रकारे हिंसेचा हा आजार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर होत राहतो आणि समाजाचे हे चक्रव्यूह कधीच संपत नाही. पण भावा, हे तर झालं जुनं आणि पारंपरिक चक्रव्यूह. पण आजच्या आधुनिक डिजिटल युगात
जिथे लोक घराबाहेर पडत नाहीत तिथे ही आक्रमकता संपली आहे का? की आजच्या पुरुषांनी भांडण्यासाठी एक नवा, अदृश्य आणि अत्यंत डार्क रस्ता शोधून काढला आहे? इंटरनेट आणि सोशल मीडियानं पुरुषांच्या या हिंस्त्र स्वभावाचा कसा बिझनेस सुरू केला आहे, हेच आहे आधुनिक युगातील सर्वात मोठं छुपे युद्ध, ज्याला म्हणतात आधुनिक युगातील अदृश्य युद्धे. हा डिजिटल गेम किती भयानक आहे हे आपण पुढच्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. चॅप्टर 6, आधुनिक युगातील अदृश्य युद्धे. आता जरा विचार करा. आपण चॅप्टर 5 पर्यंत पाहिलं की पुरुषांच्या रक्तात टेस्टोस्टेरॉन आहे, मेंदूत अमिगदाला आहे आणि समाजानं दिलेली मर्दानगीची व्याख्या आहे. पण आजच्या आधुनिक जगात जिथे तरुण मुले घराबाहेर न पडता एसी रूममध्ये बसून मोबाईल स्क्रोल करत आहेत, तिथे या आक्रमकतेचं काय झालं? शिकार करायला जंगल उरलेलं नाही आणि गल्लीत भांडण केलं तर पोलीस लगेच उचलून जेलमध्ये टाकतात. मग पुरुषांच्या शरीरातलं ते हिंस्त्र सर्व्हायवल सॉफ्टवेअर शांत बसलंय का? बिलकुल नाही. माणसानं प्रत्यक्ष शारीरिक हिंसेकडून आता एक अत्यंत खतरनाक आणि अदृश्य रस्ता शोधून काढला आहे, ज्याला म्हणतात डिजिटल किंवा व्हर्च्युअल अग्रेशन. आजची युद्ध मैदानात नाही तर तुमच्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवर लढली जात आहेत. चला, आजच्या युगातल्या या अदृश्य युद्धामागचं डार्क सायकोलॉजिकल सायन्स आपण समजून घेऊया. 1. सोशल मीडिया ट्रॉलिंग आणि सायबर लिंचिंग. तुम्ही इंस्टाग्राम किंवा ट्विटरवर कधी पाहिलंय का? एखाद्या सेलिब्रिटीनं किंवा साध्या माणसानं एखादी चुकीची पोस्ट टाकली की हजारो तरुण मुले कमेंट बॉक्समध्ये जाऊन त्याला जीवे मारण्याच्या किंवा त्याच्या कुटुंबाला संपवण्याच्या धमक्या देऊ लागतात. अत्यंत घाणेरड्या शिव्यांचा महापूर येतो. हे करणारे लोक कोण असतात? हे आपल्याच आजूबाजूला राहणारे, कॉलेजला जाणारे सर्वसामान्य तरुण असतात, जे प्रत्यक्षात समोर आल्यावर साधी जोरात हात मारली तरी घाबरतील. सायकोलॉजीमध्ये याला ऑनलाईन डिसइनहिबिशन इफेक्ट म्हणतात. जेव्हा माणूस मोबाईल स्क्रीनच्या मागे लपतो, एका खोट्या आयडीचा वापर करतो, तेव्हा त्याचा सामाजिक भीतीचा आणि नैतिकतेचा ब्रेक पूर्णपणे निकामी होतो. त्याला वाटतं की आपल्याला इथं कोणी पाहत नाहीये, कोणी ओळखत नाहीये. गर्दीत दगड फेकून पळून जाणाऱ्या गुंडासारखीच ही सायकोलॉजी आहे. इंटरनेटनं पुरुषांना स्वतःचा राग आणि हिंस्त्र प्रवृत्ती मोकळी करण्यासाठी एक सेफ झोन दिला आहे, जिथे ते विनाकारण कोणावरही तुकून पडतात. 2. रोड रेज आणि गाड्यांमधील सायको गेम. आजच्या जगात आक्रमकता पाहण्याचं सर्वात मोठं ठिकाण कोणतं असेल तर ते म्हणजे आपले हायवे आणि ट्रॅफिक. भारतातील शहरांमध्ये रोड रेजचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. साध्या कट मारण्यावरून किंवा ओव्हरटेक करण्यावरून लोक थेट गाड्यांमधून बेसबॉलची काठी किंवा तलवारी घेऊन बाहेर पडतात. यामागचं सायकोलॉजिकल कारण बघा. जेव्हा एखादा पुरुष गाडी चालवत असतो, तेव्हा तो त्या गाडीला फक्त एक वस्तू मानत नाही, तर तो त्या गाडीला स्वतःच्या शरीराचा आणि ताकदीचा भाग मानतो. जेव्हा कोणी त्याच्या गाडीच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याच्या सबकॉन्शियस माइंडला वाटतं की समोरच्यानं त्याच्या वर्चस्वाला आव्हान दिलंय. गाडीच्या सुरक्षित कवचात बसल्यामुळे माणसाला एक खोटी ताकद मिळते, ज्यामुळे तो रस्त्यावर थेट भिडायला तयार होतो. 3. हिंस्त्र व्हिडिओ गेम्स आणि व्हर्च्युअल शिकार. आज पबजी, फ्री फायर किंवा GTA सारखे हिंस्त्र व्हिडिओ गेम्स जगभरात अब्जावधी डॉलर्सचा बिझनेस करत आहेत. आणि हे गेम्स खेळणाऱ्यांमध्ये 90% पेक्षा जास्त पुरुष आहेत. का? कारण जे काम पुरुषांचा मेंदू आदिम काळात जंगलात करायचा, म्हणजे शत्रूचा माग काढणं, बंदूक किंवा भाल्यानं त्याचा गेम करणं आणि स्वतःचा जीव वाचवणं, तेच काम हुबेहूब या व्हिडिओ गेम्समध्ये करायला मिळते. जेव्हा एखादा तरुण गेममध्ये शत्रूवर हेडशॉट मारतो, तेव्हा त्याच्या मेंदूत प्रचंड प्रमाणात डोपामाइन रिलीज होतं. मेंदूला वाटतं की आपण खरोखर जंगलात शिकार करून विजय मिळवला आहे. निसर्गानं पुरुषांना दिलेली हिंस्त्र ताकद आज या गेम्सच्या स्क्रीनमध्ये अडकली आहे. या गेम्समुळे पुरुषांची आक्रमकता तात्पुरती शांत होते असं काहींना वाटतं,
पण रिसर्चनुसार यामुळे तरुण मुलांचा स्वभाव जास्त चिडचिडा आणि हिंस्त्र बनत चाललाय. 4. आक्रमकतेचा कमर्शियल बिझनेस, द अल्गोरिदम ट्रॅप. सर्वात डार्क गोष्ट म्हणजे आजच्या मोठ्या टेक कंपन्या आणि न्यूज चॅनल्सना पुरुषांच्या या आक्रमक स्वभावाची पूर्ण कल्पना आहे आणि ते याचा वापर पैशांचा बिझनेस करण्यासाठी करत आहेत. सोशल मीडियाचे अल्गोरिदम अशा प्रकारे डिझाईन केले आहेत की जेवढी जास्त वादावादी, जेवढा जास्त राग आणि जेवढी जास्त आक्रमकता असेल तेवढा त्या पोस्टचा रीच वाढतो. न्यूज चॅनल्सवर रात्रीच्या डिबेट्स बघा. तिथे शांतपणे चर्चा करणारे लोक नसतात. तिथे एकमेकांवर ओरडणारे, आक्रमक होणारे लोक बसवले जातात. कारण कंपन्यांना माहितीये की माणसाचा मेंदू शांततेपेक्षा हिंसेकडे जास्त आकर्षित होतो. आपल्या मेंदूच्या याच जुन्या आदिम वीकनेसचा वापर करून आज सोशल मीडिया आपल्याला 24 तास रागात आणि आक्रमक मनस्थितीत ठेवतोय, जेणेकरून त्यांचा बिझनेस चालू राहील. तर मित्रांनो, आज आपण मानवी इतिहासाच्या, न्यूरोसायन्सच्या आणि सोशल मीडियाच्या त्या गल्लीबोळांमधून प्रवास केला, जिथे माणसाच्या हिंस्त्र प्रवृत्तीचे रहस्य दडलेलं आहे. आपण पाहिलं की पुरुषांमधील आक्रमकता ही केवळ एक वाईट सवय नाही, तर तो आपल्या शरीरातील टेस्टोस्टेरॉनचा पूर, अमिगडालाचा हायजॅक गेम, आदिम काळातील सर्व्हायव्हल कोडिंग आणि समाजानं आपल्यावर केलेले टॉक्सिक संस्कार आहेत. पण याचा अर्थ असा होतो का की माणसानं जन्माला आल्यापासून फक्त भांडतच राहावं? निसर्गानं जर आपल्याला लढण्यासाठी आक्रमकता दिली आहे, तर त्याच निसर्गानं आपल्याला शांत राहण्यासाठी प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणजेच विवेक बुद्धीचा ब्रेक देखील दिला आहे. आज आपण जंगलात राहत नाही, त्यामुळे आपल्याला स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी कुणाचा गळा चिरण्याची किंवा रस्त्यावर तलवारी काढण्याची गरज नाही. खरी मर्दानगी किंवा खरी ताकद कुणाला मारण्यात किंवा चौकात राडा करण्यात नाही, तर स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवून परिस्थिती शांत करण्यात आहे. जेव्हा तुम्ही पुढच्या वेळी एखाद्या ट्रॅफिकमध्ये अडकाल किंवा सोशल मीडियावर कोणी तुमच्या इगोला डिवचेल, तेव्हा 1 सेकंद थांबा आणि स्वतःला सांगा की हा माझ्या मेंदूचा आदिम स्कॅम आहे, मी याचा गुलाम बनणार नाही. तुमचा राग जेव्हा शांत होईल तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थानं या सायकॉलॉजिकल चक्रव्यूहातून बाहेर पडाल. मित्रांनो, तुम्हाला मानवी स्वभावाचा आणि सायकॉलॉजीचा हा डीप रिसर्च कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. जर या व्हिडिओनं तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत थोडा जरी बदल केला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. अशाच नवनवीन, धक्कादायक आणि सायकॉलॉजिकल व्हिडिओसाठी द मराठी व्हॉइसला आत्ताच सबस्क्राईब करा आणि ती बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका अत्यंत माहितीपूर्ण आणि डोळे उघडणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शांत रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद.